we are going to start double entry accounting system. So this subject is including FY BBCA and BBCA class. So you know the double entry system or double entry accounting. So first of all, double entry accounting means a double entry accounting is a based on a simple concept. Each party in a business transaction will receive a something and give the something in a return. In the bookkeeping terms, what is received is a debit and what is given is a credit. The transaction account is a presentation of scale or balance. म्हणजे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय? डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय की प्रत्येक अकाउंटचे अकाउंटिंग रेकॉर्ड करताना दोन साइड इफेक्ट होणार आहे. तर जे दोन साइड इफेक्ट मध्ये एक असणार आहे डिबिट आणि एक असणार आहे क्रेडिट. इथं बघा, स्केल ऑफ बॅलन्स. स्केल ऑफ बॅलन्स रिसीव्ह डिबिट अँड गिव्ह क्रेडिट. म्हणजे प्रत्येक एंट्री ज्या वेळेस आपण करणार आहे तर प्रत्येक एंट्री रेकॉर्ड करताना एक अकाउंट डिबिट असणार आहे आणि एक अकाउंट क्रेडिट असणार आहे. A double entry accounting is based on simple concept. Each party in a business transaction will receive something and give something in return. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डबल एंट्री सिस्टीम मध्ये एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी एंट्री करताना डिबिट म्हणजे तुम्हाला मिळालेलं रिसीव्ह झालेलं आणि क्रेडिट म्हणजे तुम्हाला दिलेलं. म्हणजे एखादं तुम्ही प्रोडक्ट परचेस केलं आणि ते प्रोडक्ट परचेस केलं म्हणजे तुम्ही काय झालं तुम्हाला ते प्रोडक्ट रिसीव्ह झालं. म्हणजे प्रोडक्ट इज डिबिट आणि गिव्ह क्रेडिट मीन्स यू हॅव टू पेड मनी. तुम्ही त्याला पैसे पेड केले, कॅश पेड केली, ते म्हणजे तुमचं काय क्रेडिट. म्हणजे ट्रान्झॅक्शन अकाउंट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ स्केल ऑफ बॅलन्स. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय होणार आहे, एक अकाउंट क्रेडिट होणार आहे आणि दुसरा अकाउंट काय होणार आहे डिबिट होणार आहे आणि दोन्हीचा बॅलन्स इक्वल असणार आहे. स्केल ऑफ बॅलन्स इज इक्वल डिबिट इक्वल टू क्रेडिट. म्हणजे जेवढं डिबिटची अमाऊंट असेल तेवढीच काय असणार आहे क्रेडिटची अमाऊंट असणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे डबल एंट्री करताना प्रत्येक ट्रान्झॅक्शन चे दोन साइड इफेक्ट होणार आहे. त्या दोन साइड इफेक्टला आपण म्हणणार आहे डबल एंट्री सिस्टीम. So next, the double entry system is required. Each transaction is recorded with at least one debit and one credit. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना डबल एंट्री सिस्टीम मध्ये एक अकाउंट डिबिट असणार आहे आणि एक अकाउंट क्रेडिट असणार आहे. म्हणजे एक अकाउंट जर डिबिट झालं तर ऑटोमॅटिकली दुसरा अकाउंट काय होणार आहे क्रेडिट होणार आहे. करस्पॉन्डिंग अकाउंट काय होणार आहे क्रेडिट होणार आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये एक अकाउंट डिबिट आणि दुसरं क्रेडिट असणार आहे. द टोटल डिबिट मस्ट बी इक्वल टू टोटल क्रेडिट. आणि त्याचा जो बॅलन्स असणार आहे तो बॅलन्स कसा असणार आहे, तो बॅलन्स इक्वल असणार आहे. टोटल डिबिट मस्ट बी इक्वल टोटल क्रेडिट. म्हणजे जर 10,000 रुपयाचं डिबिट बॅलन्स असेल तर सेम 10,000 रुपये क्रेडिट बॅलन्स असणार आहे. म्हणजे टोटल डिबिट मस्ट बी इक्वल टू टोटल क्रेडिट. 10,000 इक्वल टू 10,000. म्हणजे डिबिटला जर 10,000 असेल तर क्रेडिटला बॅलन्स काय असणार आहे 10,000 असणार आहे. So double entry system, each transaction must still analyze to determine which account are involved, whether the account is increase or decrease and how much the balance will change. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये काय होणार आहे की दोन अकाउंट इन्व्हॉल्व असणार आहे. म्हणजे एक अकाउंट असणार आहे डिबिट आणि एक असणार आहे क्रेडिट. मग कोणता बॅलन्स इन्क्रीज होणार आहे आणि कोणता बॅलन्स डिक्रीज होणार आहे हे कशावरून समजणार आहे आपल्याला डबल एंट्री सिस्टीम मध्ये कळणार. ज्यावेळेस आपण त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करू त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की डिबिट इन्क्रीज झालं की क्रेडिट इन्क्रीज झालं, क्रेडिट इन्क्रीज झालं की डिबिट डिक्रीज झालं. हे आपल्याला कशावरून कळणार आहे बॅलन्स वरून कळणार आहे. ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करू आणि ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर त्याचा बॅलन्स चेंज होईल मग त्यावेळेस आपल्याला अनालिसिस होईल की डिबिटचा बॅलन्स इन्क्रीज झाला की क्रेडिटचा इन्क्रीज झाला, क्रेडिटचा डिक्रीज झाला की डिबिटचा डिक्रीज झाला. आपल्याला ते अनालिसिस होईल. Next, the double entry system. Some business enter into the thousands of transaction daily or even hourly. ज्यावेळेस आपण बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो तर ते लार्ज अमाऊंट मध्ये लार्ज
एंट्री मध्ये ते ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो आणि ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना मल्टिपल ट्रान्झॅक्शन, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आपण ते रेकॉर्ड करत असतो आणि ते रेकॉर्ड करत असताना आपण ते कसे रेकॉर्ड करतोय, डबल एंट्री सिस्टीम न रेकॉर्ड करतोय. प्रत्येक ट्रान्झॅक्शन ची डबल एंट्री सिस्टीम न रेकॉर्डिंग करतोय. And the accountant must careful keep the track and record this transaction in systematic manner. आणि प्रत्येक अकाउंटंट ज्यावेळेस त्याची जनरल एंट्री करतो तर ती जनरल एंट्री करताना तो कशी करणार आहे, हा डबल एंट्री सिस्टीम न करणार आहे आणि डबल एंट्री सिस्टीम न तो काय करणार आहे, त्याचं रेकॉर्डिंग जर्नल बुक मध्ये करणार आहे. देन accounts use a double entry accounting system in which at least two accounts are always affected by each transaction. ते मागच्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण आपण डिस्कस केलं की accountant use a double entry accounting system in which at least two accounts are always affected by each transaction. प्रत्येक अकाउंट ज्यावेळेस आपण रेकॉर्ड करतोय त्यावेळेस त्याचे दोन साइड इफेक्ट होणार आहे आणि ते दोन साइड इफेक्ट त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण रेकॉर्ड करणार आहे त्याची एंट्री करताना. म्हणजे एक डेबिट असणार आहे आणि एक क्रेडिट असणार आहे. नेक्स्ट, a classification of account. So there are three types of rule in a accounting. First is a real account, second is a personal account and third is a nominal account. ज्यावेळेस आपण अकाउंटिंग रेकॉर्ड करणार आहे किंवा अकाउंटिंग शिकणार आहे त्याचे जनरल एंट्री रेकॉर्ड करणार आहे त्यावेळेस आपल्याला सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे मेन त्याचे अकाउंटिंग टाइप्स माहिती पाहिजे. क्लासिफिकेशन मीन्स त्याचे टाइप्स आपल्याला माहिती पाहिजे आणि ते टाइप्स म्हणजे काय, एक आहे रिअल अकाउंट, दुसरा आहे पर्सनल अकाउंट आणि तिसरा आहे नॉमिनल अकाउंट. हे तीन टाइप्स वर अकाउंटिंग डिपेंड आहे. हे तीन टाइप जर तुम्हाला माहित असेल, हे तीन टाइप नुसार तुम्ही काय करू शकता, इझिली एंट्री करू शकता, इझिली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकता. कोणताही अकाउंट असेल तरी त्याची एंट्री ह्या टाइप मध्ये क्लासिफाय करून तुम्ही रेकॉर्ड करू शकता. आता रिअल अकाउंट काय सांगतोय, रिअल अकाउंट सांगतोय त्याचा रूल काय, rules of real account: debit what comes in, credit what goes out. Debit what comes in, credit what goes out. Debit what comes in आणि क्रेडिट what goes out. म्हणजे रिअल अकाउंट काय सांगताय की तुमच्याकडे जे येतंय डेबिट व्हॉट कम्स इन, जे कम्स होतंय म्हणजे तुम्हाला मिळतंय त्याला काय द्या, डेबिट द्या, डेबिट व्हॉट कम्स इन. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे तुमच्याकडून जातंय त्याला क्रेडिट द्या. रूल काय सांगतोय, जे तुमच्याकडे येतंय डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तुमच्याकडे जे येतंय त्याला डेबिट द्या आणि तुमच्याकडून जे जातंय त्याला काय द्या, क्रेडिट द्या. हे रिअल अकाउंट. आता रिअल अकाउंट मध्ये कोणते अकाउंट येतात, रिअल अकाउंट मीन्स त्याच्यामध्ये रिअल ऍसेट असेल, या सगळ्या ऍसेट तुमच्या त्याच्यामध्ये येतात, रिअल अकाउंट मध्ये येतात. मालमत्ता संबंधी जे अकाउंट असेल ते सगळे अकाउंट्स रिअल अकाउंट मध्ये येतात. मग त्याच्यामध्ये तुमच्या फिक्स ऍसेट असतील, करंट ऍसेट असतील, या सगळ्या ऍसेट तुमच्या कशामध्ये काउंट होतात, रिअल अकाउंट मध्ये कॅल्क्युलेट होतात. आणि कोणती एंट्री करताना त्याचे दोन साइड इफेक्ट होणार आहे डबल एंट्री सिस्टीम मध्ये, एक असणार आहे डेबिट आणि दुसरा असणार आहे क्रेडिट. एक असणार आहे डेबिट आणि दुसरा असणार आहे क्रेडिट. मग त्यानुसार आपण रेकॉर्ड करणार आहे. सपोज तुम्ही एक ट्रान्झॅक्शन घेतलंय, परचेज द मशिनरी फॉर ₹15,000. 15,000ची तुम्ही मशिनरी खरेदी केली. परचेज द मशिनरी फॉर ₹15,000. 15,000ची जर मशिनरी खरेदी केली तर त्याची एंट्री काय झाली, दोन अकाउंटवर इफेक्ट आला डबल एंट्री सिस्टीम मध्ये. एक झाली मशिनरी आणि एक झाली कॅश. सो मशिनरी अकाउंट आणि दुसरं झालंय कॅश अकाउंट. कॅश अकाउंट दोन अकाउंटवर इफेक्ट झालाय, मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट मध्ये इफेक्ट, मग मशिनरी अकाउंट डेबिट. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो आपल्याला, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्याकडे काय आलंय, परचेज द मशिनरी. मशिनरी परचेस केली म्हणजे आपल्याकडे काय आलंय, मशिनरी आली. म्हणजे मशिनरी अकाउंट काय होणार आहे, डेबिट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. तुम्ही मशिनरी परचेस केली म्हणजे तुम्ही काय केले, पैसे पेड केले, कॅश पेड केली. मग कॅश पेड केली म्हणजे कॅश गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, मशिनरी कम्स इन, कॅश गोज आउट. कॅश अकाउंट क्रेडिट.
म्हणजे हे झाले एक मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट, म्हणजे दोन अकाउंटवर इफेक्ट झालाय डबल एंट्री सिस्टीम मध्ये. एक अकाउंट डेबिट झालंय आणि एक अकाउंट क्रेडिट झालंय, आणि त्यांचा बॅलन्स रेकॉर्ड करताना दोन्हीकडे पण इक्वल अमाऊंट येणार आहे. डेबिटला 15,000 आणि क्रेडिटला 15,000. पर्सनल अकाउंट. नेक्स्ट अकाउंटिंगचा रूल आहे पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट रूल काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर म्हणजे ज्याला जो कोणी घेणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, रिसिव्हर. म्हणजे ज्याला मिळतंय तो काय होईल, रिसिव्हर. आणि क्रेडिट द गिव्हर, जो देणार आहे तो कोण आहे, गिव्हर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्ट परचेस करताय आणि ते प्रोडक्ट परचेस करताय, तुम्ही ऍज अ रिसिव्हर असता. प्रोडक्ट तुम्हाला मिळालंय, समजा तुम्ही मशिनरी, आत्ताच ट्रान्झॅक्शन बघितलं आपण, मशिनरी परचेस, मशिनरी तुम्हाला मिळाली, आणि जो गिव्हर कोण आहे, XYZ असेल, तो XYZ काय असणार आहे, गिव्हर असणार आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतोय, पर्सनल रियल टू द पर्सनल अकाउंट. म्हणजे व्यक्तिगत अकाउंट असेल, एखाद्या ऑर्गनायझेशनचा अकाउंट असेल, एखाद्या कंपनीचा अकाउंट असेल, हे सगळे अकाउंट कशामध्ये रेकॉर्ड होणार आहे, पर्सनल अकाउंट मध्ये रेकॉर्ड होणार आहे. आणि रूल सांगतोय पर्सनल अकाउंटचा, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. म्हणजे जो रिसिव्ह करणार आहे त्याला डेबिट द्या, आणि जो देणार आहे घेणाऱ्याला डेबिट द्या, आणि जो देणार आहे त्याला काय द्या, क्रेडिट द्या, म्हणजे क्रेडिट द गिव्हर. नेक्स्ट रूल आहे नॉमिनल अकाउंट. पुढचा रूल आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट, तर नॉमिनल अकाउंट कशा संदर्भात आहे, की जे अकाउंट इन्कम आणि एक्सपेन्सेस आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय रेकॉर्ड करणार, आपला प्रॉफिट आणि लॉसच्या संदर्भात आहे. आपले एक्सपेन्सेस असतील, खर्च असतील, आपला इन्कम असेल, तर ते सगळे आपण कशामध्ये रेकॉर्ड करणार आहे, तर ते नॉमिनल अकाउंट मध्ये रेकॉर्ड करणार आहे. नॉमिनलचा रूल काय सांगतोय, नॉमिनल अकाउंट डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम ऑर गेन. म्हणजे जे काय तुमचा खर्च असेल नॉमिनल अकाउंट मध्ये, त्या खर्चाला काय द्या, डेबिट द्या. काय द्या, डेबिट द्या. आणि जर तुमचं इन्कम असेल, तुमचा फायदा असेल, तुमचा प्रॉफिट असेल, तर त्याला काय द्या, क्रेडिट द्या. एक्सपेन्सेस म्हणजे जो तुम्ही खर्च करताय, समजा मशिनरी रिपेअरिंग केली, तुमचा खर्च झाला, इन्शुरन्स पेड केला, तुमचा खर्च आहे, रूम रेंट दिलाय, तो सुद्धा तुमचा काय एक्सपेन्सेस आहे. म्हणजे एक्सपेन्सेस हा नेहमी काय असतो, डेबिट असतो, आणि इन्कम किंवा तुमचा प्रॉफिट हा नेहमी काय असतो, क्रेडिट असतो. नॉमिनल अकाउंट मध्ये आपण काय रेकॉर्ड करणार, एक्सपेन्सेस अकाउंट आणि इन्कम अकाउंट रेकॉर्ड करणार. हे झाले रूल्स, टाइप्स ऑफ अकाउंट. एक आहे रिअल अकाउंट, पर्सनल आणि नॉमिनल. आपण त्याचे रूल सुद्धा बघितले. द डबल एंट्री सिस्टीम नोट दॅट द अकाउंटिंग इक्वेशन इक्वेलिटी इज मेंटेन आफ्टर रेकॉर्डिंग इच ट्रान्झॅक्शन. ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताय, तर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्याचे दोन्ही इक्वेशन किंवा दोन्ही काय असणार आहे, अकाउंट सारखे असणार आहे, इक्वल असणार आहे. स्केल ऑफ बॅलन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि ज्यावेळेस त्याचं रेकॉर्डिंग करणार, तर त्याला तुम्हाला अनालिसिस होईल की डेबिट साइड आणि क्रेडिट साइड दोन्ही रेकॉर्ड केल्यानंतर इक्वल दिसत आहेत, सेम दिसत आहेत, त्यांचे बॅलन्स, त्यांचा फिगर काय सेम आहे. नेक्स्ट बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता आपण टाइप्स ऑफ डिस्कस केले, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. आता प्रत्येक अकाउंटची एंट्री किंवा ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण कशी करणार आहे, तर काही फॉर एक्झाम्पल बिझनेस ट्रान्झॅक्शन. सो अमित विड्रॉ द रुपीज इन कॅश 2,000 इन कॅश. अमितनं काय केलंय की 2,000 रुपये विड्रॉ केले. एंट्री काय, अमित विड्रॉज रुपीज 2,000 इन कॅश. अमितनं 2,000 रुपये विड्रॉ केले. आता अमितनं विड्रॉ केले, अमित अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट, व्यक्तिगत अकाउंट आहे. कोणत्या दोन अकाउंटवर इफेक्ट होईल, अमित अकाउंटवर एक इफेक्ट होईल, अमित, आणि दुसरा अकाउंट होईल कॅश अकाउंट. कशावर इफेक्ट होईल, कॅश अकाउंट. दोन अकाउंटवर इफेक्ट झाला, अमित अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता अमित अकाउंट पर्सनल अकाउंट आहे आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. अमित अकाउंट कोणता अकाउंट आहे, पर्सनल, आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. आता एंट्री करताना एंट्री काय होणार आहे, अमित विड्रॉ रुपीज
2000 इन कॅश. अमितनं विड्रॉ केले, पैसे विड्रॉ केले, म्हणजे अमितला काय मिळाले, 2000 रुपये मिळाले, रिसिव्ह झाले. तर मग रिसिव्ह पर्सनचा रूल काय सांगतो, डिबिट द रिसिव्हर, डिबिट द रिसिव्हर, पर्सनल अकाउंट डिबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. म्हणजे पर्सनल अकाउंट असेल तर डिबिट, जो ज्याला मिळतंय त्याला काय द्या, डिबिट द्या, आणि जो गिव्हर आहे त्याला काय द्या, क्रेडिट द्या. मग आता अमितला आपण काय देणार आहे, डिबिट देणार आहे. अमित अकाउंट इज अ रिसिव्हर, त्याला काय देणार आहे, अमित डिबिट आणि कॅश क्रेडिट. मग एंट्री काय होणार आहे, अमित अकाउंट डिबिट, अमितनं विथड्रॉ केलेत म्हणजे ते त्याचं काय झालंय, ड्रॉइंग अकाउंट झालंय, त्यांनी पर्सनल यूज साठी यूज केलेत म्हणून त्याचं ते काय झालंय, ड्रॉइंग अकाउंट झालंय. मग आपण एंट्री करताना अमित अकाउंट डिबिट, डिबिटच्या कॉलम मध्ये राईट डाऊन करणार आहे 2000 आणि क्रेडिटच्या कॉलम मध्ये क्रेडिट काय होणार आहे, कॅश, कॅश पेड केली, कॅश गिव्हर, क्रेडिटच्या कॉलम मध्ये रेकॉर्ड करणार आहे 2000. आता अमित पे, पे कोणी केले, अमितनं विड्रॉ केले, त्याच्या अकाउंट वरून विड्रॉ केले. तर अमित इज अ रिसिव्हर अँड कॅश इज अ गिव्हर, म्हणजे कॅश काय झाली, क्रेडिट झाली, आणि अमित अकाउंट काय झालंय, डिबिट झालाय. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, सो XYZ लिमिटेड बाय द लँड फॉर ₹20,000. आता XYZ लिमिटेड बाय द लँड फॉर ₹20,000. XYZ न काय केलंय की जमीन खरेदी केली, जागा खरेदी केली फॉर ₹20,000. आता तुम्हाला पहिलं ट्रान्झॅक्शन अनालिसिस करावं लागेल की दोन्ही अकाउंट कोणत्या टाईपचे. तर अकाउंट अनालिसिस करताना तुमच्याकडे आता तुम्हाला रूल माहिती झाले, टाइप्स ऑफ अकाउंट. आता रूल्स मध्ये 2 अकाउंट येत आहेत, त्याच्यामध्ये एक अकाउंट येत आहे XYZ लिमिटेड बाय द लँड फॉर ₹2000, XYZ लिमिटेड आणि कॅश, 2 अकाउंट व्हेरीफाय झाले, क्लासिफाय झाले. आता XYZ बाय द लँड, XYZ न काय केलंय, लँड बाय केली, परचेस केली, खरेदी केली. मग लँड इट इज अ रिअल अकाउंट, लँड काय रिअल अकाउंट आहे. आता ट्रान्झॅक्शन फॉर रुपीज आहे, म्हणजे जर कॅश ट्रान्झॅक्शन नसतं, फॉर रुपीज नसतं, तर आपण अकाउंट घेतलं असतं, XYZ अकाउंट रेकॉर्ड केलं असतं, म्हणजे XYZ अकाउंट काय झालं असतं, डिबिट झालं असतं. पण आता इथं ऑलरेडी कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणून आपण काय घेणार आहे, लँड अकाउंट घेणार आहे. म्हणजे काय खरेदी केलंय त्यांनी, रिअल अकाउंटचा रूल काय सांगतोय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, XYZ कडे काय आली, लँड आली, लँड कम्स इन, लँड कम्स इन. आणि व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट, व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. एंट्री करताना एंट्री कशी करणार आहे, लँड अकाउंट डिबिट 20,000, लँड अकाउंट डिबिट 20,000 रेकॉर्ड करताना त्याची अमाऊंट डिबिटला रेकॉर्ड करणार. क्रेडिट कॅश अकाउंट क्रेडिट 20,000, कॅश अकाउंट क्रेडिट 20,000. सो XYZ न लँड परचेस केली, म्हणजे लँड त्याला रिसिव्ह झाली, त्या बदल्यात त्यांनी काय पेड केलं, कॅश पेड केली. म्हणजे रूल काय सांगतो आपल्याला, जे आपल्याकडे येतंय त्याला काय द्या, डिबिट द्या, आणि जे आपल्याकडून जात आहे त्याला काय द्या, क्रेडिट द्या. म्हणजे लँड कम्स इन, कॅश गोज आउट. XYZ लिमिटेड पेड वेजेस ₹2,125, रेंट ₹800, कमिशन ₹450 and miscellaneous expenses ₹275. आता ट्रान्झॅक्शन काय, XYZ न पेड केले, XYZ लिमिटेड या कंपनीने काय केले, हे एक्सपेन्सेस पेड केले. काय काय एक्सपेन्सेस आहे, वेजेस, वेजेस दिले म्हणजे मजुरी दिली, रेंट भाडं दिलंय, कमिशन ते पेड केलंय, आणि किरकोळ खर्च पेड केलाय ₹275, मिसलेन्स एक्सपेन्सेस. आता सगळे काय एक्सपेन्सेस आहे, हे सगळे अकाउंट काय एक्सपेन्सेस रिलेटेड अकाउंट आहे. मग आता हे एक्सपेन्सेस रिलेटेड अकाउंट आपण कुठे रेकॉर्ड करतोय, कोणत्या अकाउंट मध्ये येते, नॉमिनल अकाउंट. हे सगळे काय नॉमिनल अकाउंट आहे. आता नॉमिनल अकाउंट मध्ये रूल आपल्याला माहिती आहे,
डिबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कोणताही एक्सपेन्सेस असेल तर त्याचं रेकॉर्डिंग कुठं होणार आहे? डिबिटला होणार आहे. ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डिंग डिबिट साइड. मग वेजेस नॉमिनल अकाउंट आहे, त्याचं रेकॉर्ड कुठं होणार? एक्सपेन्सेस आहे डिबिटला. रेंट अकाउंट त्याचं रेकॉर्डिंग कुठं करणार आहे आपण? डिबिटला. वेजेस, रेंट, कमिशन अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस हे सगळ्याचं रेकॉर्ड कुठं करणार आहे? डिबिट साइडला करणार आहे. आणि रेकॉर्ड करताना फर्स्ट वेजेस एक्सपेन्सेस अकाउंट डिबिट त्याची अमाऊंट 2125. नेक्स्ट रेंट एक्सपेन्सेस अकाउंट डिबिट 800. नेक्स्ट कमिशन अकाउंट डिबिट 450 and miscellaneous expenses 275. रेकॉर्ड केले आपण. त्यानंतर कोणता अकाउंट क्रेडिट झालाय? हे सगळं पेड केलंय, XYZ लिमिटेड न पेड केलंय. पण कशा स्वरूपात पेड केले? इन कॅश. कॅशच्या स्वरूपात पेड केले. मग डिबिट ऑल एक्सपेन्सेस आर डिबिट अँड देन कॅश अकाउंट इज क्रेडिट. कॅश अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट होणार आहे. कॅश अकाउंट आणि रूल सांगतोय डबल एंट्री सिस्टीमचा, एव्हरी अकाउंट हॅज इक्वल टू डिबिट ऑल्सो क्रेडिट. म्हणजे कोणतंही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताय तुम्ही ते इक्वल असलं पाहिजे, त्याची अमाऊंट इक्वल असली पाहिजे. डिबिट सगळे अमाऊंट, टोटल अमाऊंट रेकॉर्ड करणार आहे आपण, याची कॅल्क्युलेट करणार डिबिट साइडची आणि ती कुठे रेकॉर्ड करणार? 3650 क्रेडिटला रेकॉर्ड करणार. म्हणजे हे झालं आपलं इक्वल बॅलन्स. म्हणजे एव्हरी डिबिट इज इक्वल टू क्रेडिट. म्हणजे ट्रान्झॅक्शन कशा संदर्भात होता? एक्सपेन्सेस संदर्भात होता. एक्सपेन्सेस कुठे काउंट होतात? कोणत्या अकाउंट मध्ये येतात? नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. नॉमिनल अकाउंट मध्ये हे सगळे एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड करतोय. रूल नुसार ऑल एक्सपेन्सेस आर डिबिट, तर सगळ्या एक्सपेन्सेस आपण डिबिट साइडला रेकॉर्ड केले. आणि व्हॉट गोज आउट, काय पेड केलंय आपण? कॅश पेड केली. कॅश इज अ रिअल अकाउंट, कॅश इज क्रेडिट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन XYZ लिमिटेड अर्न फीज फॉर ₹7,500 रिसिव्हिंग कॅश. आता XYZ लिमिटेडला काय झालंय? फी अर्न झाली. त्यांनी ट्रेनिंग दिलं असेल, त्या ट्रेनिंगच्या बदल्यात त्यांना काय झाली? फीज रिसिव्ह झाली. किती फीज रिसिव्ह झाली? 7,500. 7,500 फीज रिसिव्ह झाली, रिसिव्हिंग फी. आता XYZ अर्न फीज. XYZ कोणता अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. आणि त्यांना काय मिळालंय? कशा स्वरूपात मिळाली? पैसे अर्न फीजच्या स्वरूपात मिळाली. फीज मिळाली, मग फीज रिसिव्ह झाली. आपला रूल काय सांगतोय? रूल सांगतोय अर्न फीज कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. रिसिव्ह झाली तुम्हाला फीज, मग त्याचं रेकॉर्डिंग कसं करणार? डिबिट व्हॉट कम्स इन. डिबिट व्हॉट कम्स इन काय आलंय तुमच्याकडे? फी झाली, फी रिसिव्ह झाली आणि पेड केली. कोणी पेड केली? XYZ असेल तर XYZ न काय केली? ती फीज पेड केली. आता आपल्याला काय मिळालंय? त्या फीज स्वरूपात कॅश मिळाली. जी फीज आपण रिसिव्ह केली ती इनडायरेक्टली काय मिळाली? कॅश मिळाली. मग कॅश मिळाली, त्याची एंट्री आपण कशी करणार आहे? कॅश अकाउंट डिबिट रिअल अकाउंट. कॅश अकाउंट इज अ रिअल अकाउंट. डिबिट व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. मग तुम्ही रेकॉर्ड करणार आहे कॅश अकाउंट डिबिट 7,500. देन कशा स्वरूपात मिळाली ती? इनडायरेक्टली फीज अर्न. फीज रिसिव्ह झाली, तुम्हाला फीज मिळाली. पण काय? फीज आपला इन्कम आहे, आपला एक्सपेन्सेस आहे का? नाही, आपल्याला मिळाली, आपला इन्कम आहे. मग फीज अर्न रेकॉर्ड करताना आपण काय करणार आहे? क्रेडिट रेकॉर्ड करणार आहे. ट्रान्झॅक्शन काय सांगतोय? रूल काय सांगतोय? डिबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम ऑर गेन. क्रेडिट तुम्हाला इन्कम असेल, फायदा असेल तर त्याचं काय करा? क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग आपण रेकॉर्ड केलं फीज अर्न रुपीज, क्रेडिटला 7,500. दोन्ही काय झाले? इक्वल झाले. 7,500 7,500. दोन्ही अकाउंट
डेबिट आणि क्रेडिट साईड दोन्ही काय असली पाहिजे, सारखी असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे, तरच ती जनरल एंट्री किंवा ते अकाउंट काय झालं, टॅली झालं. थँक्यू.